मोठ्या प्रमाणावर इकडे खेळाडू देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात। सगळ्या फॉर्मॅटच्या स्पर्धा होतात आणि पुढील 4 महिने हे चिरल्याचं मैदान गजबजलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे। नुकतीच उरण पनवेल प्रीमियर लीग देखील या मैदानात पार पडताना पाहायला मिळाली आपल्याला, त्याचंही मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं। आणि आता महत्त्वाच्या मॅचला सुरुवात होते। एका बाजूला मोहो, एका बाजूला जर पाहिलं तर जासई यांच्यातील होते मॅचला सुरुवात। पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे परंतु एक धाव मिळेल। धावसंख्या 1 ने सुरू झालेली आहे। चिखलातलं क्रिकेट, पाण्यातलं क्रिकेट, डबक्यातलं क्रिकेट, ओले चिंब करणारं क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट, पावसाळी क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळत आहे। ते म्हणजे उरण तालुक्यातील या चिर्ले गावामध्ये मैत्री चषकाच्या निमित्ताने हे क्रिकेट आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल। या मैदानात पावसाळी क्रिकेट खेळण्याची एक वेगळी मजा आहे आणि तीच आज घेण्यासाठी प्रेक्षक देखील इकडे येतील। बरेच जण आपल्या ऑफिसमधून, आपल्या घरामधून देखील मॅचचा आनंद 24 लाईव्ह इव्हेंटवर घेत आहेत। सगळ्यांचं स्वागत। वेगवान फटका, तो मात्र पॉईंटच्या दिशेने जातोय। जिकडे पाण्यात थांबतोय तिकडेच पडतोय, तिकडेच थांबतोय। दुसऱ्याही धावेचा कॉल दिला। इकडे थोडीशी चुकी तर झाली होती, गॅदर झाला असता बॉल तर कदाचित रनआउट देखील झाले असते। हे तर खरं महत्त्व आहे या पावसाळी क्रिकेटचं। फटका चांगला मारला, पाण्यात थांबला, त्याच्यानंतर थ्रो केला तो हातातून निसटला आणि त्याच्यामुळे बॅटर बचावला। या क्रिकेटला ताकदीची आवश्यकता नसते, टायमिंगची आवश्यकता असते। पावसाळी क्रिकेट तुम्ही जर पाहत असाल, खेळत असाल तर याला अगदी टेनिस बॉल सारखा ताकद लावायची आवश्यकता नसते। एकदा टायमिंग केलं तरी बॉल जातो, लांब लचक जातो आणि त्याच्यामुळे हे टायमिंगचं क्रिकेट आहे। आणि पाऊस सुरू असताना क्रिकेट जर असेल तर एक वेगळी मजा आहे। बऱ्यापैकी वेगवान गोलंदाजांचा बोलबाला ज्यावेळेला ओलं वातावरण असतं त्यावेळेला, तर वातावरण ज्यावेळेला सुकं असताना त्यावेळेला स्पिनरचा देखील वापर केला जातो। असं हे रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आहे आणि ते आज आपण पाहतोय मैत्री चषकाच्या निमित्ताने चिर्ले गावामध्ये सुरू असणारी ही स्पर्धा एक ऐतिहासिक महत्त्व आता या परिसराला देखील प्राप्त झालं आहे। बाउन्स अगदी वेगात, कीपरलाही नाही भेटला, पाठीमागच्या 2 फिल्डरला सुद्धा नाही भेटला। बाईच्या स्वरूपातील या 4 धावा येत आहेत। ही तर खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य, या बॉलला बाउंड जास्त आहे आणि तिघांना बीट करत असताना कधी सीमारेषेच्या भेटीला गेलं कळलं देखील नाही हा चेंडू। धावसंख्या पुढे गेलेली आहे। पहिली ओव्हर सुरू आहे। साईश जासई गावाचं नाव मात्र ज्या खेळाडूने केलं, ISPL स्पर्धेपर्यंत नेलं असा हा अष्टपैलू खेळाडू। आता चांगल्या टप्प्यावर बॉल पाहायला मिळालाय। थोडासा मागे टाकला गेला आणि बॉलला थोडासा बाउन्स देखील प्राप्त झाला। डॉट बॉल येतोय। 4 ओव्हरच्या असणाऱ्या महत्त्वपूर्ण मॅचेस आपापल्या गावासाठी हे सगळे खेळाडू मैदानात दाखल झालेत। आजचा हाफ असा आहे की ग्रामीण क्रिकेट आहे आणि जोडीला 2 आयकॉन आहेत आणि उरण पनवेलमधील क्रिकेटची एक वेगळी मजा असते। आता मात्र थोडासा कमी गतीने टाकला, थोडासा खाली राहिला, त्यामुळे साईश यांची बॅट निघून गेली। बॉल थोडासा खालून गेलाय आणि डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा। कधी कधी खूप सारे रन होतात आणि कधी कधी बॉल टू बॉल रन सुद्धा होत नाही। हे पावसाळी क्रिकेटचं वैशिष्ट्य पाहायला मिळतं, परंतु मजा असते। आपण वाट पाहत असतो या पावसाळी क्रिकेटची आणि पावसाची सुद्धा। यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु अगदी फिल्डरच्या दिशेने निघालाय। पाण्यामध्ये बॉल थांबवण्याचा प्रयत्न होतोय, डबक्यामध्ये थांबतोय तोपर्यंत 2 धावा तिकडे मिळतील। धावसंख्या 2 ने पुढे जाते। पहिली ओव्हर संपते, धावसंख्या झालेली आहे 9। पहिली बॅटिंग करत असताना सचिन स्मृती जासई ही टीम पावसाळी क्रिकेट आज नाही तर कित्येक वर्ष खेळलं जात आहे। पूर्वी मुंबईमध्ये प्रामुख्याने हे क्रिकेट खेळलं जायचं, ज्यावेळेला थ्रो बॉलिंग सुद्धा अलाउड असायची। पूर्वी लाल रंगाचा रबराचा बॉल असायचा, आता तो बॉलचा रंग मात्र सफेद झालाय आणि पूर्वी चिखलामध्ये खेळलं जायचं, आता सिमेंटच्या खेळपट्ट्या आलेल्या आहेत। बरेचसे खेळाडू शूज परिधान करून खेळताना पाहायला मिळत आहेत। हो, ते गरजेचं देखील आहे, कारण आपल्या पायाला वगैरे इजा नाही झाली पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्या। फुल टॉस,
त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय आणि फेकून दिलाय लांब लचक. 6 धावांसाठी षटकार. पवार पॉवर अक्षयची पाहायला मिळते. या षटकाराने धावसंख्या पुढे जाते. अशाच प्रकारच्या धावांची आवश्यकता आहे बॅटिंग टीमला. जासईसाठी या रन करायच्या आहेत आणि ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. 15 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळतायत आणि वेगवान पद्धतीने मारलाय. पाण्यामध्ये थांबलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. या दोन धावांनी चौकार. तर या चौकाराने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 19 वरी धावसंख्या जाते. दुसरी ओव्हर मार्गस्थ आहे. पहिल्या दोन्ही बॉलवर रन आलेले आहेत. षटकार चौकाराची आतषबाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. पावसाळी क्रिकेट, पावसाळी वातावरण आणि या क्रिकेटची एक वेगळी मजा. उसळी होती, त्याच्यावर हुक केलाय आणि नुसता हुक नाही तर 6 धावा बुक सुद्धा केलेल्या आहेत. षटकार खेचला जातोय. अक्षय पवार. पावसाळी क्रिकेटमध्ये त्यांची बॅटिंग पाहायला आणखी मजा येते. थोडीशी उसळी, त्याचा फायदा इकडे घेत असताना षटकारामध्ये पाठवलंय. थोडंसं मार्गदर्शन गोलंदाजांना होत आहे. कारण रोहित पाठे गोलंदाजीसाठी आहेत खरे, परंतु आयकॉन पहिलं षटक टाकू शकतो. 25 धावा धावफलकावर. स्पर्धेचे काही नियम आहेत. त्या नियमाच्या अंतर्गतच तुम्हाला क्रिकेट खेळायचं आहे. पंचवीस धावा धावफलकावर. चांगली सुरुवात झाली आहे. बिनबाद 25. अक्षय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर साईश. आणखीन एक. आता परत येईल की नाही गॅरंटी नाही. अटल सेतूवर गेलाय की काय बॉल. एवढ्या लांबवर मात्र टोलावला गेलेला आहे. षटकार. कारण प्रेक्षकांच्या माहितीसाठी अटल सेतू जो मात्र चिरल्यातून सुरू होतो आणि अगदी मुंबईला जातो, जवळपास 22 किलोमीटरचा असणारा हा सुरू मात्र इकडनं होतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्यावर कॉल दिलाय. रन घेण्याचा प्रयत्न. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 33 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात थोडंसं कंट्रोल पाहायला मिळाला होता. 9 धावा पहिल्या षटकात होत्या, परंतु या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत. साईश म्हात्रे आणि अक्षय पवार ही जोडी चांगली कामगिरी करते. प्रत्येक गावाचे काही ठराविक आयकॉन असतात. दरवेळेला बऱ्यापैकी काही एखाद्या खेळाडूंशी मात्र ज्यावेळेला आपलं ऋणानुबंध तयार होतात ना. उसळी, त्याच्यावर हुक आणि पुन्हा एकदा 6 धावा बुक. येतोय षटकार. धावसंख्या 6 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावर. या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि मॅच चं गणित बदलण्यासाठी 1 ओव्हर सुद्धा काफी असते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 30 रन आलेले आहेत आणि 1 चेंडू बाकी आहे. चार ओव्हरमध्ये किती रन होणार की याची देखील चर्चा पाहायला मिळते. मैत्री चषकाची मोटरसायकल मालिकावीराची कोणाला मिळणार याची सुद्धा चर्चा आहे. बिग हिट टोलावलाय. या ओव्हरमध्ये या षटकाराच्या मदतीने धावसंख्या आली ती 36. ग्रामीण खेळाडूंनाच मोटरसायकल आहे आणि या ओव्हरमध्ये तब्बल 36 रन आलेले आहेत. धावसंख्या एकंदरीत पुढे गेलेली आहे. जाऊन पोहोचते ती 45. 2 ओव्हर नंतर 45. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे आणि विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. करण मडवी यांचे पिताश्री
तुकाराम मडवी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. मडवी साहेब, आपल्याला अभिमान वाटेल असं आपल्या पुत्राची कामगिरी आम्ही पाहत असतो किंवा महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या संघांच्या विरुद्ध त्यांनी केलेली कामगिरी आम्ही पाहिलेली आहे किंवा वर्णन केलेले आहे. असा करण मडवी आणि त्याचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. मडवी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले. मैत्री चषकाच्या वतीने आपला हा सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या निमित्ताने. आता हे खेळाडू घडलेले आहेत, त्याच्यामध्ये कुटुंबांचा वाटा खूप मोठा आहे. 2 ओव्हरमध्ये 45 झालेत. 2 ओव्हर अजूनही बाकी आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, बराचसा बाहेर आहे. पंचांनी हात फैलावलेत. जासईचे आदित्य घरत एका बाजूला आहेत तर माहुलचे हेमंत कोळी एका बाजूला पाहायला मिळतात पंचांच्या भूमिकेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. एक धाव तर तिकडे मिळेल. पाण्यामध्ये बॉल थोडासा थांबतोय. स्किड झालेत. हे घसरणं पडणं पावसाळी क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे आणि ही तर एक वेगळी मजा आहे. आणि म्हणून पावसाळी क्रिकेट पाऊस असतानाच पाहायचं. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील कदाचित या गोष्टी आल्या असतील. 1 रन शॉट आहे. यस, परंतु बाबांनो काळजी घ्या. सगळ्यांना विनंती असेल पायात शूज शक्यतो परिधान करत जा, म्हणजे जेणेकरून दुखापत आपल्याला पायाला होणार नाही. कारण दुखापत झाली तर पर्यायाने कधी कधी 1-1, 2-2 महिने, 3-3 महिने आपल्याला क्रिकेटपासून लांब राहावं लागतं. त्याच्यामुळे याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. तिसरी ओव्हर सुरू आहे. 47 धाव फलकावर. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा पंचांनी आपले हात फैलावलेत. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. 48 वर धावसंख्या आता जाताना पाहायला मिळते. पावसाळी क्रिकेटची एक वेगळी मजा आहे आणि ते आज आपण या ठिकाणी घेतोय. विशेष म्हणजे पाऊस कोसळतोय ही जमेची बाब आहे. कारण यावर्षी थोडंसं लेटच साहेब आलेत, परंतु खूप आपण वाट पाहतो. शेतकरी बांधव खऱ्या अर्थाने वाट पाहत असतात. ऑल ऑफ केला. इनसाइड आउट खेळलेत. अक्षय पवार यांची बॅटिंगची पॉवर. येतोय सिक्सर. या षटकारानेशी धावसंख्या पुढे जाते आहे. कशा पद्धतीने पंच करावा ना ते इकडे पाहायला मिळालं. बॉलवर ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळला, बॉलला मात्र समोर पाठवलं. पावसाळी क्रिकेटमध्ये एक गोष्ट मात्र नक्की आहे, खूप सारे बॉल लागतात कारण तेवढे लांब लांब जातात. धावसंख्या 54-50 ओलांडली आहे जासईकरांनी. तिसरी ओव्हर सुरू असताना 54 झालेले आहेत. परंतु ह्या क्रिकेटमध्ये कितीही रन बनवा तेवढे कमीच असतात. भावेश घरत लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. आणखीन एक, याही वेळेला कडक षटकार. हो, भावेश घरत क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि हो जासईचा परफॉर्मन्स होतोय म्हटल्यानंतर भावेश खुश काय नाही होणार. आपली टीम आपले गाव चांगले खेळल्यानंतर प्रत्येकाला आनंद होतो आणि भावेश सध्या खुश असतील कारण या परिसरात आल्यानंतर भावेश प्रत्येकाच्या मदतीला येणारा माणूस आहे. स्पर्धेसाठीच्या जेवढी पाण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल चांगल्या टप्प्यावर यष्टीरक्षकाकडे जातोय. 60 धाव फलकावर आहेत. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना मात्र चांगली धावसंख्या या ठिकाणी उभारली आहे. सलामीची जोडी आहे. 60 धावांची पार्टनरशिप. ओहो, आणखीन एक चांगला फटका इकडे पाहायला मिळतोय. येतोय षटकार. करण मडवी स्वतः आयोजकाच्या भूमिकेत आहेत. त्यांनी चिरल्याचं नाव खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. ओहो, हा बॉल यष्टीरक्षकाकडे जाताना पाहायला मिळेल आणि बाजूला शुभम, आणखीन एक लहान वयातील खेळाडू ज्याने नुकतीच मेहर 11 टेम्पाला, काष्टी करंडक, परवा सातारा मान, पळशी सगळीकडे चांगली बॉलिंग करतोय. आणि करण, तुझ्या बरोबरीने येणाऱ्या कालावधीमध्ये चिरल्याचं नाव महाराष्ट्रभर नेल्याशिवाय राहणार नाही, एवढं टॅलेंट या मुलामध्ये आहे.
फक्त मेहनत घ्यायची आहे, मेहनत कोणाला चुकत नाही, तिच्यात सातत्य तुम्ही ठेवा. आता खूप साऱ्या आपल्यासाठी उपलब्धता आहेत. क्रिकेट बदललंय, मोठं झालंय. 66 धावा 3 ओव्हर नंतर, 1 ओव्हर अजूनही बाकी आहे. सलामीची जोडी मैदानात आहे. कधी कधी 5 ओव्हरच्या मॅचला पण 66 होत नाही, इथे 3 ओव्हरला 66 झाले. हे रबर बॉलचं वैशिष्ट्य आहे. आज बाबूशाह यांच्यासारखे सर्वाधिक मागणी असणारे समालोचक देखील आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांची एक वेगळी अदा आहे आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षक फिदा आहेत. आणि त्याचबरोबरीने खऱ्या अर्थाने या परिसराचा आवाज, आमचे मित्र विपुल हे देखील आवर्जून उपस्थित आहेत. या परिसरात त्यांचा हक्काचा आवाज आहे सगळ्यांचा. लॉफ केलाय, फटका फसलाय, बॉल हवेत, गोलंदाज स्वतः पाठीमागे आलेत, बॉलच्या लाईनमध्ये आलेत का पाहायचंय. आले होते परंतु कॅच सुटली गेली आहे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. एक गोष्ट होते त्यांनी खूप चांगला प्रयत्न केला, बॉलिंग करून ते बॉल खाली आले, परंतु ओला बॉल असल्या कारणाने कधी कधी काय होतं, तो हातातून निसटतो. तेच झालं. बॉलिंग करून ते पुढे गेले होते, पाहिलं हा चेंडू फसलाय आणि मग त्यानंतर पुन्हा ते पाठीमागे आले, नजर ठेवली, परंतु हातातून उडाला बॉल. 2 रन मिळतील. शिरल्याचं मैदान म्हटलं तर क्रिकेट. राधे एंटरप्राइजेसची नुकतीच आपण उरण पनवेल प्रीमियर लीग पाहिली. हो हो हो, चांगल्या टप्प्यावरून कट केलाय, यष्टीरक्षकाकडे पाठवलाय, स्विंग देखील होतोय, थोडासा रबराचा बॉल आहे. तुम्ही ओला असताना टाकला तर तो हलकासा कट होतो, बाउन्स होतो. सुका असताना टाकला तर तो वळतो, स्पिन सुद्धा होतो, मोठा स्पिन होतो. म्हणून बऱ्याचदा ओल्या वातावरणात बॉल वेगवेगळ्यात आणि लांब पिचिंग टाकली जाते. यावेळेला समोर खेळलाय, टायमिंग नाही झालंय, फटका फसलाय आणि हातातही जाऊन बसलाय. पहिली विकेट आली आहे 68 या धावसंख्येवर. साईश मात्रे बाद होत आहेत. आता 2 बंधू एकाच वेळेला मैदानामध्ये. अक्षय पवार जोडीला आता किरण पवार देखील येत आहेत. अक्षय पवार मात्र 11 बॉलमध्ये 42 वर बॅटिंग करतात आणि आता किरण पवार आलेत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील एक मोठं आणि महत्त्वाचं नाव सावळे गावचं किरण पवार. चिरल्याचे वंडर बॉय वंश पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. वंश भाऊ या, आपलं हार्दिक स्वागत आहे. वाह, कडक पवार पॉवर. अख्ख्या रायगडात काय अख्ख्या महाराष्ट्रात या पवारांचा नाद नाही करायचा आणि पहिल्याच बॉलवर कडक फटका, षटकार मारलाय. अगदी आम्ही दुबई कतारमध्ये देखील किरण पवार यांच्या बॅटिंगचा विध्वंस पाहिलाय. काय आवाज आला, टॅक. आता पाठीमागे बॉल मार्गस्थ होईल, चिखलात थांबतोय. डॉट बॉल आलाय. 74 धावा धाव फलकावर. 4 ओव्हरची मॅच आहे. मोहोकडे देखील मोठी क्षमता आहे, परंतु जासईने चांगली धावसंख्या उभारली आहे. काय खेळलेत अक्षय पवार. 42 रन केले त्यांनी, 11 बॉल फक्त खेळलेत. यावेळेला पूल केलाय आणि हा पूल फसतोय. माघारी परतताना पाहायला मिळतील किरण. 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 74 धावा धाव फलकावर आहेत, 75ची आवश्यकता. परंतु मित्र हो, क्रिकेटचा खेळ 2 डावांचा आहे. एका डावात रिझल्ट लागत नसतो, दुसऱ्या डावात काय होणार. दोघांनाही समान संधी आहे, दोघांनाही तोच बॉल, त्याच कंपनीचा बॉल आहे, दोघांनाही सेम वातावरण आहे. त्याच्यामुळे पाऊस पहिल्या डावात होता तर दुसऱ्या डावात रिमझिम चालूच आहे, त्याच्यामुळे मजा येणार आहे. अक्षय